गेले का? चला आवाज चेक करा रे. गुड इव्हनिंग, जय हिंद, गुड इव्हनिंग. आवाज चेक करा. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, जय हिंद. चलो जय हिंद, जय हिंद. मग आपलं रेग्युलर लाईव्ह सेशन राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे नवीन आला असेल तर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चलो ठीक आहे. मग आपण तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे आपण टॉपिक वाईज क्वेश्चन घ्यायचे होते आपल्याला. आपण टॉपिक वाईज क्वेश्चन आजच्या लेक्चरला घेत आहोत. एक मिनिट ना. चला लिंक शेअर करा, ऑनलाईन या, आवाज चेक करा. ऑल क्लिअर? हा येतोय सर. ओके ओके ठीक आहे. चलो चालू करू आपण. बघा आजचे घटक बघून घ्या. कर प्रणाली नावाचा इकॉनॉमिक्सचा घटक असणार आहे. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि चालू घडामोडीचे काही प्रश्नामध्ये असतील. राईट. तर इथून पुढं मी क्वेश्चनची संख्या वाढवणार आहे. रेग्युलर लाईव्ह राहत चला, लिंक शेअर करत चला, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. ही आपली कमर्शियल आहे ना. हो हां, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केला असेल, कारण काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल ते. राईट. चलो उद्याला काय करतो, एक व्हॉट्सअपचा ग्रुप करू आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच लिंकही मिळेल आणि एक्स्ट्रा माहिती मला शेअर करता येईल ते व्हॉट्सअपच्या ग्रुपला. तर पोलीस भरतीचा व्हॉट्सअपचा ग्रुप लगेच करणार आहे. चलो ऑल ओके. ओके चालू करू आपण. आजचे टॉपिक बघून घ्या. टार्गेट आपलं सप्टेंबर 2025 या पदासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत. बघा हा इथून पुढे मी घटक निहाय घेणार आहे. तुमच्याकडे 44,000 हा जर क्वेश्चन बँक असेल त्याच्यामधले घटक काढून बघा. इकॉनॉमिक्सचा दुसरा टॉपिक आहे बघा हा. कारण पहिला टॉपिक मी ऑलरेडी PYQच्या लेक्चरला घेतलेला आहे बरं का. 3-3 तासाचे लेक्चर आहेत, ते चेक करा. त्याच्यामध्ये पहिले चॅप्टर अवेलेबल आहेत. त्यानंतर मूलभूत हक्क हा राज्यघटनेमधला दुसरा टॉपिक आहे बघा 44,000 मधला. त्याच्यामध्येच मूलभूत काय येतं, कर्तव्य आहेत आणि चालू घडामोडीमध्ये काही क्वेश्चन सध्या आज घेतलेले आहेत. चलो ओके. तुम्ही म्हणल्याप्रमाणे क्वेश्चनची संख्या पण वाढवलेली आहे. क्वेश्चनची संख्या पण काय केलेली आहे, वाढवलेली आहे. लक्षात ठेवा परत. ठीक आहे. एकच मिनिट हा, हे थोडं हॅक झालं वाटतं. एकच मिनिट हा. एक मिनिट रे, एक मिनिट. चला ठीक आहे. ओके. थोडंसं मध्ये मध्ये हॅक होतंय. चला बघा क्वेश्चन दिसला असेल सगळ्यांना. राईट. क्वेश्चन बघा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? चला ठीक आहे. बघा पर्याय NK सिंग, अरविंद पानगडिया, NK सिंग, अरविंद पानगडिया, शशिकांत दास आणि ऋत्विक पांडे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पटकन सांगा रे. पर्याय क्रमांक काय? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग आहेत, अरविंद पानगडिया आहेत, शशिकांत दास आहेत. चला सुनील सर 2, रोहिणी मॅडम 2, 2, 2, 2 फिक्स. ओके. ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. करेक्ट उत्तर आहे बघा 2. आता लक्षात घ्या मित्रांनो, वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाची माहिती समजून घ्या. भारतीय राज्यघटनेमधलं कलम किती कलम आहे रे? 280 नावाचं कलम वित्त आयोगाची माहिती देणारं कलम आहे बरं का. कलम 280. हा पहिलं KC नियोगी होतं, हेही बरोबर आहे. पहिलं KC नियोगी होतं. सध्या बघा कलम 280 निवड कोण करतंय? निवड वित्त आयोगाची नेमणूक कोण करतंय असं विचारल्यास राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतात. बरोबर. चला वित्त आयोगामध्ये एकूण सदस्य संख्या किती असते? तर वित्त आयोगाची एकूण सदस्य संख्या किती आहे? 5 असते. लक्षात ठेवा. वित्त आयोगाची सदस्य संख्या 1 अध्यक्ष, 2 पूर्णवेळ सदस्य आणि 2 अर्धवेळ सदस्य अशी 5 सदस्य समिती आहे. वित्त आयोगाचं प्रमुख कार्य काय असते? केंद्राच्या कर उत्पन्नापैकी राज्यांचा वाटा निश्चित करणे हे वित्त आयोगाचं प्रधान कार्य. लक्षात ठेवा. केंद्राच्या उत्पन्नापैकी राज्याचा वाटा ठरवणे हे वित्त आयोगाचं काय आहे?
कार्य आहे, लक्षात ठेवा. राईट. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगडी आहेत. आणखी एक महत्त्वाचं, वित्त आयोगाचा कालावधी काय असतो? वित्त आयोगाचा कालावधी, तर कालावधी लक्षात ठेवा 5 वर्ष वित्त आयोगाचा कालावधी असतो. भारताचा पहिला वित्त आयोग 1951 ला स्थापन केला होता रे. राईट. आणि पहिल्या वित्त आयोगाचा कालावधी विचारला तर पहिल्या वित्त आयोगाचा कालावधी होता 1952 ते 1957. त्याचे अध्यक्ष कोण होते बघ, आता कोणी सांगितले करेक्ट, के.सी. नियोगी हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. लक्षात ठेवा के.सी. नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे कोण आहेत अध्यक्ष. असेच के.सी. पंत एक आहेत, ते 10व्या वित्त आयोगाचे कोण होते अध्यक्ष होते. राईट. लक्षात घ्या की अरविंद पानगडिया 16व्या वित्त आयोगाचे कोण आहेत अध्यक्ष आहेत. अरविंद पानगडिया अगोदर नीती आयोगाचे कोण होते रे? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते बरं का. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष 2015 मध्ये नीती आयोग स्थापन झालंय, बरोबर आहे. 1 जानेवारी 2015 ते नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? अरविंद पानगडिया, बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट, ह्याचा हा 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के. सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय.व्ही. रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. 13वा वित्त आयोग, लक्षात घ्या रे, पाठच करा आहे. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर विजय केळकर 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, बरोबर आहे. हा करेक्ट. अगोदर नियोजन आयोग होतं, ते रद्द करून काय चालू केलं? नीती आयोग चालू केलं होतं 1 जानेवारी 2015 ला. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही नीती आयोग भारताची थिंक टँक म्हणून काम करते बरं का, लक्षात ठेवा. राईट. मग त्या नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते अरविंद पानगडिया. तसं वित्त आयोगाचे आता सध्याच्या 16व्या आयोगाचे अध्यक्ष आहेत. 15व्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? एन.के. सिंग. त्याच्यानंतर 14व्या आयोगाचे अध्यक्ष वाय.व्ही. रेड्डी होते. 13व्या आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर होते. 12व्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? सी रंगराजन हे 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते रे, लक्षात ठेवा सी रंगराजन. 11वा वित्त आयोग कोण होते? खुसरो होते बा, खुसरो हे 11व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि 10वा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष होते के.सी. पंत हे के.सी. नियोगी पहिल्या वित्त आयोगाचे काय येतं अध्यक्ष आहेत, लक्षात घ्या. आता 16व्या वित्त आयोगाचा कालावधी काय असेल असं विचारल्यास 16व्या वित्त आयोगाचा कालावधी लक्षात घ्या रे. 16व्या वित्त आयोगाचा कालावधी असेल 2026 ते 2031. हा 16व्या वित्त आयोगाचा कालावधी असेल 2026 ते 2031. 1 एप्रिल ते 31 मार्च हा त्याचा कालावधी असतो. काय कालावधी आहे? 26 ते 31. 1 एप्रिल ते 31 मार्च. 15व्या आयोगाचा कालावधी हा होता 2021 ते 26 बघा, 2021 ते 26 हे विचारलं जाईल बरं का तुम्हाला. 15व्या वित्त आयोगाचा कालावधी 21 ते 26. पूर्वी हा वित्त आयोग 2020 ते 25 असा लागू होणार होता. कोरोनाच्या काळामुळं 1 वर्ष पुढे पोस्टपोन झालं आणि 21 ते 26 हा या आयोगाचा काय आहे कालावधी आहे. शीतल क्लासला आली नाहीस का आज? भया हे बघ माझ्याकडं. अहो कधी काय काम असेल ते चाललं नसेल दाद्या. उगं गप्पा मारून बाई इकडं कमेंट बॉक्समध्ये माहिती सांग, एक्स्ट्रा तुला माहिती असेल तर. चला बघा, वाय.व्ही. रेड्डी 14 वित्त आयोगाचे कोण होते अध्यक्ष. ह्याचा कालावधी किती आहे? 2015 ते 2020. 14व्या वित्त आयोगाचा कालावधी होता. 13वा आयोग 2011 ते 2000 किती रे 15. हा 11वा वित्त आयोग, त्याच्या आधी 12वा. मग 5-5 वर्ष मागे जावा परत. ठीक आहे, चलो ओके. हा एवढं लक्षात ठेवा. आणखी एक बा महत्त्वाची माहिती. चला आपलं टार्गेट लिंक शेअर करा रे मित्रांनो. हा बघा पुढे बघा नेक्स्ट. एन.के. सिंग 15वे आणि अरविंद पानगडिया 16व्या आयोगाचे अध्यक्ष आहेत. राईट. कलम किती आहे? 280. हे घटनात्मक आयोग आहे बरं का. नीती आयोग घटनात्मक आयोग नव्हतं. राईट. शक्तिकांत दास कोण येतं? शक्तिकांत दास हे आरबीआयचे गव्हर्नर होते. कितवे गव्हर्नर होते? आरबीआयचे 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास होते, लक्षात ठेवा. आरबीआयचे 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास.
RBIचे आत्ताचे 26वे गव्हर्नर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा रे पटकन. RBIचे 26वे गव्हर्नर शक्तिकांत दास किती होते? 25वे गव्हर्नर होते. ऋत्विक पांडे यांचे नाव लक्षात ठेवा. ते 16व्या वित्त आयोगाचे कोण येतं? सचिव आहेत. 16व्या वित्त आयोगाचे सचिव ऋत्विक पांडे. आणि शक्तिकांत दास हे अगोदर 15व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य होते. नंतर ते RBIचे काय झाले? गव्हर्नर झाले. बरोबर आहे. चलो, ऋत्विक पांडे हे 16व्या वित्त आयोगाचे कोण येतं? टाइम काय आहे लेक्चरचा? दररोज 8:15 ते 9:15 पर्यंत. दररोज 8:15 ते 9:15 पर्यंत टॉपिक वाईज लेक्चर घेतोय. चला बघा, या क्वेश्चनचं एवढं स्पष्टीकरण सफिशियंट आहे. पुढचा क्वेश्चन 2024चा. बरं, नेक्स्ट 2024चा कोणता पुरस्कार म्हणतोय? 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? अशोक सराफ, आप्पासाहेब धर्माधिकारी, राम सुतार, आशा भोसले. 24चा पुरस्कार विचारला, लक्षपूर्वक ऐका. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. 24चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1 एप्रिल 1935 RBIची स्थापना आहे. बरोबर आहे. चला ठीक आहे, RBI नंतर आपण. चला बघा, अशोक सराफ, आप्पासाहेब धर्माधिकारी, राम सुतार आणि आशा भोसले. तुमचं उत्तर काय आलंय? 1 1 1 1 1 1 1 बऱ्याच लोकांचं आहे. त्यानंतर परत सुनील सर 2, अर्चना मॅडम 1, कॉप्स 1 1 1 1. 2025चा प्रदीप महाजन. तो वेगळा आहे रे भैया पुरस्कार, तो प्रदीप महाजनांचा. आपण महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत बोलतोय बरं का. याचं उत्तर काय असणार? 2025चा पुरस्कार. राईट, पटकन सांगा. चला, यातल्या आता अशोक सराफ यांना केंद्राचा पद्मश्री पुरस्कारानं काय केलेलं आहे? सन्मानित केलेलं आहे. तेही लक्षामध्ये असू द्या. चलो बघा, आता पुरस्काराची सुरुवात कधीची आहे? हा पुरस्कार सुरू केला होता 1995ला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरुवात केव्हा झाली होती? 1995. लक्षात ठेवा. त्याला शिवसेनेचं सरकार होतं. शिवसेना सरकारच्या काय चालू केलं? त्याला मुरली मनोहर जोशी त्यावेळेला भारतात महाराष्ट्राचे काय होते? CM होते, मुख्यमंत्री होते. राईट, त्यांच्या काळात हा पुरस्कार चालू केला होता. लक्षात ठेवा. राईट, आणि पहिला पुरस्कार हा बाळासाहेब ठाकरे यांना देण्यासाठीची विनंती त्यांनी केली होती, पण बाळासाहेब ठाकरेंनी पुरस्कार घेतला नाही. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना तो पुरस्कार मिळाला. पुलंना तो पुरस्कार मिळाला. लक्षात ठेवा. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आत्ताच पुलंची पुण्यतिथी झालेली तुम्हाला माहिती असेल. बरोबर आहे. तर हा पुरस्कार पहिला कोणाला मिळाला होता? पु ल देशपांडे यांना मिळाला होता. आता 24चा पुरस्कार म्हणजे दिला गेला 25ला. 23चा पुरस्कार म्हणजे 24चा. बरोबर आहे. 1 वर्ष मागचा बरं का. पण 24चा पुरस्कार 95ला देशपांडेला पु ल देशपांडे यांना तो पुरस्कार दिला गेला होता. हे लक्षात ठेवा बरं. ठीक आहे. आणखी बघा नेक्स्ट, याच्या अगोदरचा पुरस्कार अशोक सराफ यांना होता. कधीचा? 2023चा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना तो पुरस्कार होता. याचं रोख बक्षीस किती आहे रे? या पुरस्काराचं रोख बक्षीस बघा 2012 पासून हा पुरस्कार महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्तीला सुद्धा दिला जातो बरं का. त्याच्या अगोदर हा पुरस्कार केवळ महाराष्ट्रातल्या व्यक्तीलाच दिला जायचा, पण 2012च्या नंतर सुधारणा केल्या गेल्या. बाहेरील व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. कधीपासून? 2012 पासून. लक्षात ठेवा. चला ठीक आहे, सांगा पुढं. 25 लाख रुपये. बरोबर आहे. राईट, रोख पारितोषिक म्हणून 25 लाख रुपये सन्मान चिन्ह दिलं जात आहे. ह्याच्या अगोदर हा पुरस्कार आशा भोसले यांना 2000 कधीचा रे? यांना 2022चा पुरस्कार बघा, आशा भोसले. ठीक आहे. त्याच्या अगोदर आप्पासाहेब मला वाटतं आशा भोसलेंना अगोदर, नंतर आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना आहे. बरोबर आहे. यांना 20चा आहे. 20 म्हणजे 21 बरं का. आणि यांना 2022चा आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी. बरोबर आहे. या आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जेव्हा पुरस्कार दिला गेला तेव्हा त्या कार्यक्रमात गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीमध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता, तुम्हाला माहिती असेल. बरोबर, लक्षात ठेवा. 2022चा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी. त्यानंतर 2023चा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ. राईट, खाली काही लोक टाकले. पीके. 2021 आशा भोसले, 22 आप्पासाहेब धर्माधिकारी, 23 अशोक सराफ. करेक्ट आहे मित्रा. आणि आता 24चा प्रदीप महाजन नाही रे मित्रा, करेक्शन करून घे.
कुणाला मिळालेला बघा 2000 आत्ताचा 24चा पुरस्कार राम सुतार यांना आहे रे, लक्षात ठेवा 2024चा पुरस्कार कुणाला आहे, राम सुतार यांना आहे, लक्षात ठेवा. हे कोण आहेत, हे भारतातले खूप मोठे शिल्पकार आहेत, शिल्पकार, कला विश्वातला हा पुरस्कार आहे, कला साहित्य कला किंवा इत्यादी घटकात हा पुरस्कार दिला जातो. त्यातनं आत्ता सध्या आप्पासाहेब धर्माधिकारी हे अगोदरचे ते 2200, राम सुतार त्यांचं वयवर्ष सध्या आता सुतारांचं वयवर्ष किती वर्ष आहे, 100 वर्ष त्यांचं आयुष्य आहे, 100 वर्ष बरोबर आहे. 1996ला त्यांना पद्मश्री पुरस्काराने काय केलं होतं, सन्मान केलं गेलं होतं, लक्षात ठेवा. पद्मश्री पुरस्काराने सन्मान केलं गेलं. भारतातले बरेच पुतळे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे किंवा महात्मा फुल्यांचे पुतळे किंवा महात्मा गांधी यांचे पुतळे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे, जेवढे समाजसुधारक आहेत त्यांचे पुतळे तयार करायचं काम कुणी केलंय, राम सुतार यांनी तयार केलेलं आहे, बरोबर. महत्वाचं व्यक्तिमत्व लक्षात ठेवा. यंदाचा पुरस्कार राम सुतार यांना तो पुरस्कार दिलेला आहे. त्यांना वेगळ्या क्षेत्रामधला महाराष्ट्र भूषण येतो. कुठला विषय तो वेगळा आहे बघा, पुरस्कार तो वेगळा पुरस्कार आहे, हा पुरस्कार वेगळा आहे, राईट. चलो नेक्स्ट लक्षात ठेवा. राम सुताराबद्दलची माहिती आवश्यक माहिती आहे ही, राईट. भारतातले बरेच पुतळे, इव्हन सरदार पटेलांच्या पुतळ्या संदर्भात पण काम यांनीच केले बरं का. राम सुतार वयवर्ष 100 यांना पुरस्कार सध्या दिला गेला आहे. आणि पहिला पुरस्कार विचारला तर कुणाला तो पुलंना दिला होता पहिला पुरस्कार. मराठीचे खूप मोठे थोर साहित्यिक आहेत पु ल देशपांडे, बरोबर आहे. आणखी जास्त माहिती पाहिजे असेल तर ती सांगतो बघा, ही स्लाइड बघा, ही खास एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी साईड मी ऍड केली बरं का. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यातला पहिला पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पुलंना भेटलेला पुरस्कार आहे तो, बरोबर. पहिला पुरस्कार कधीचा आहे तो, 1997 साहित्य म्हणजे 96चा पुरस्कार 97ला वाटप, बरोबर. लक्षात ठेवा हा पुरस्कार 1 वर्ष मागचा असतो रे, कन्फ्यूज होऊ नका नंतर, राईट. चलो नेक्स्ट, हा पुढे बघा. नेक्स्ट ते भारतरत्न नाही मित्रा, 139 लोकांना भेटत नाही. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न अशा पुरस्कार स्वरूप येते, राईट. पुढे बघा दुसरा पुरस्कार लता मंगेशकर यांना 98ला संगीत क्षेत्रासाठी भेटला होता. सुनील गावस्कर, विजय भटकर, सचिन तेंडुलकरला हे पुरस्कार आहे. पद्मश्री भीमसेन जोशी यांना पुरस्कार आहे. अभय बंग, डॉक्टर राणी बंग यांनाही पुरस्कार आहे. त्यानंतर परत बाबा आमटे, मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे, नाव लक्षात ठेवा रे. बाबा आमटेचं नाव काय असं परीक्षेला प्रश्न पडतो, काय नाव आहे, डॉक्टर मुरलीधर देविदास हे त्यांचं मूळ नाव आहे. बाबा आमटे 2004. रघुनाथ माशेलकर यांना पुरस्कार विज्ञान क्षेत्र. त्यानंतर रतन टाटा यांनाही तो पुरस्कार आहे. आता अलीकडे टाटांचं निधन झालेलं आहे, तुम्हाला माहिती असेल. रामकृष्ण उर्फ आर के पाटील यांना पुरस्कार आहे. नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, सुलोचना लाटकर, हे स्क्रीनशॉट काढून घ्या रे, एवढा आता वाचत बसत नाही, स्क्रीनशॉट काढून घ्या. चला बघा, काढलं का. 17वा पुरस्कार बघा बाबासाहेब पुरंदरेंना पण आहे, यांच्याविषयी वाटपण झालं होतं त्यावेळेला बरं का. त्यानंतर आशा भोसले 18वा पुरस्कार. 19वा कुणाला, आप्पासाहेब धर्माधिकारी 2022चा. क्षेत्र कोणतं, सामाजिक सेवा. त्यानंतर 20वा पुरस्कार अशोक सराफ, कला अभिनय क्षेत्र, कधीचा आहे तो, 2023. आणि आत्ताचा 21वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार शिल्पकार 2024चा पुरस्कार. घेतलो का, चला स्क्रीनशॉट घेतला असेल, पुढे जाऊ आपण. चला हे सांगा रे, हे सगळे करंटचे क्वेश्चन आहेत बरं का, चालू घडामोडीचे क्वेश्चन आहेत हे. जास्तीत मित्रापर्यंत लिंक शेअर करत चला, एक्स्ट्रा माहिती कमेंट बॉक्स टाकत जावा, राईट. चलो बघा, इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत, एन पी सिंग, डॉक्टर व्ही नारायण, डॉक्टर समीर कामत आणि अनिल चौहान. कोण आहे ते, हा व्ही नारायण, त्याचं उत्तर काय, व्ही नारायण. आता लक्षात घ्या, हा करेक्ट आहे राहुल सर. सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीनं त्यांना जो भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता ते नाकारलं होतं. त्यांचा मृत्यू हा प्लेन क्रॅशमध्ये झाला आहे, अशा प्रकारच्या सूचना होत्या. त्या मृत्यू झालाय कसा हे स्पष्ट माहीत नसल्यामुळे तो पुरस्कार नाकारला गेला होता. ओके बघा, इस्रो कधी विसरू नका हो. इस्रोचं फुल फॉर्म काय होतं रे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हे लक्षात ठेवा.
तुम्हाला कधी कधी पुरस्कार विचारला, हे फुलफॉर्म विचारलं जाईल, बरोबर आहे. चला तुम्ही DRDOचं सांगा तोपर्यंत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो, याची स्थापना केव्हाची आहे इस्रोची? इस्रोची स्थापना 1969ची बा. इस्रो तारीख पण आहे बघा त्याची इस्रोची, काय 15/8/1969 इस्रो स्थापन झाले वर्ष येते, बरोबर आहे. ह्याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय, इस्रोचं मुख्यालय कुठे आहे रे? बंगलोर किंवा बंगळुरू म्हणतो आपण, राईट, बंगलोर, राईट. इस्रोचं मुख्यालय लक्षात ठेवा बंगलोर. इस्रोचं स्थापना 1969. इस्रोचं फुल फॉर्म, आता सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर व्ही नारायण इस्रोचे अध्यक्ष आहेत, बरोबर, लक्षात ठेवा. ह्याच्या आधी सोमनाथ, एस सोमनाथ. यापूर्वी कोण होतं? तर पूर्वी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. इस्रोचं ब्रीदवाक्य लिहून ठेवा रे. अंतराळ संशोधन मानवी समाजासाठी आहे, मानवी सेवेसाठी अंतराळ संशोधन, मानवी सेवेसाठी अंतराळ संशोधन हे काय आहे? हे इस्रोचं ब्रीदवाक्य आहे, इस्रोचं ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, राईट. मानवी सेवेसाठी अंतराळ संशोधन संस्था. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, करेक्ट आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हे DRDOचं काय आहे? फुल फॉर्म आहे. संरक्षणासंदर्भात कार्य करते DRDO. हा एस सोमनाथ हे आधी त्याचे अध्यक्ष होते. सध्या अध्यक्ष कोण येतं? डॉक्टर नारायण व्ही नारायण त्याचे अध्यक्ष आहेत. मंथली जवळपास मानधन, यांचं मंथली मानधन किती आहे? 2.5 लाख रुपये यांचं मंथली मानधन आहे, लक्षात ठेवा, 2.5 लाख, राईट. चलो ओके. हा, पहिले विक्रम साराभाई होते बरं का, आणि तेच अंतराळ क्रांतीचे जनक आहेत, तेही लक्षात ठेवा. डॉक्टर विक्रम साराभाई हे कोण येतं? अंतराळ क्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जातात. डॉक्टर विक्रम साराभाई हे अंतराळ क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात, बरं का, लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाचं लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय सर्वात मोठी रिसर्च संस्था कोणती आहे रे? अंतराळ संस्था कोणती आहे? नासा. आंतरराष्ट्रीय सर्वात मोठी संस्था. आता सांगा मला, नासाचं फुल फॉर्म काय होतंय? नासा, नॅशनल, चला नासाचं फुल फॉर्म कमेंट करून सांगा पटकन. अध्यक्ष विक्रम साराभाई होते, करेक्ट. यांचं लक्षात ठेवा, विक्रम साराभाई हे अंतराळ क्रांतीचे कोण येतं? जनक होते, लक्षात ठेवा. चलो ठीक आहे, एवढी माहिती मला वाटतं बस आहे. हे NP सिंग हे मला वाटते आता नौदल प्रमुख आहेत बघा, नौदल प्रमुख. भारताचे सध्याचे कोण आहेत? हे नवदल प्रमुख आहेत. भारताचे नवदल प्रमुख कोण आहेत असं विचारल्यास NP सिंग लक्षात ठेवा. बरं, भारताचे सध्या 30वे लष्कर प्रमुख कोण आहेत रे? भारताचे 30वे लष्कर प्रमुख कोण आहेत? भारताचे 30वे लष्कर प्रमुख, चला पटकन कमेंट करून सांगा. भारताचे 30वे लष्कर प्रमुख कोण आहेत? भारताचे 30वे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी पुढचं सांगतो लगेच, राईट. हा, हे NP सिंग नौदल प्रमुख आहेत, लक्षात घ्या. तर समीर कामत हे कुठले येतं? समीर कामत DRDOचे प्रमुख आहेत, करेक्ट. समीर कामत हे सध्या DRDOचे कोण येतं? DRDOचे प्रमुख आहेत रे, तुम्हाला विचारलं जाईल बघा, लक्षात ठेवा. DRDOचे प्रमुख. आणि अनिल चौहान हे भारताचे दुसरे CDS आहेत, CDS प्रमुख आहेत. CDS प्रमुख कोण? अनिल चौहान, बरोबर आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणतात त्याला, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, राईट. चलो, दिनेश त्रिपाठी. हां, दिनेश त्रिपाठी आहेत का? बदललेत रे. उमेश कामत असतील बघा. हां, कोण आहेत? 30वे भारताचे लष्कर प्रमुख. अगोदर नरावणे होते ना, अगोदर नरावणे, त्यानंतर मनोज पांडे होते, आता बदललेत बघा, लष्कर प्रमुख. चलो ओके, ठीक आहे. बघा, हे अनिल चौहान कोण येतं? दुसरे CDS आहेत. त्यानंतर NP सिंग नौदल प्रमुख आहेत. डॉक्टर व्ही नारायण हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत. अगोदर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हे होते, बरोबर आहे. हां, आणि समीर कामत हे DRDOचे प्रमुख आहेत. चलो ठीक आहे.
मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर एवढं सफिशियंट आहे. हा करेक्ट आहे मित्रा. उपेंद्र द्विवेदी आहेत. उपेंद्र द्विवेदी कोण आहेत? 30वे भारताचे लष्कर प्रमुख आहेत. उपेंद्र द्विवेदी भारताचे 30वे लष्कर प्रमुख आहेत. सीडीएस पहिले बिपिन रावत, हेही बरोबर आहे. बिपिन रावत हे पहिले सीडीएस होते बरं का. बिपिन रावत हे पहिले सीडीएस होते. पहिले सीडीएस पहिले सीडीएस लक्षात ठेवा. पहिले सीडीएस बिपिन रावत, नंतर हे पद काही काळ रिक्त होतं बरं का. आणि आता याच्या निवड कुणाच झाली? अनिल चौहान. 2 वर्ष जवळपास हे पद रिक्त होतं. आता अलीकडे अनिल चौहान यांची भारताचे दुसरे सीडीएस म्हणून निवड झालेली आहे. राईट. चलो आणखी एक क्वेश्चन विचारतो. सीडीएस प्रमुख भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेचे प्रमुख कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषद, हे स्क्रीनशॉट काढून घ्या बघा, तुमच्याकडे ठेवा. हे बघा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेचे प्रमुख कोण आहेत? त्यांची निवड तिसऱ्यांदा झाली बरं का. तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार कोण आहेत रे? लक्षात ठेवा. अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे प्रमुख आहेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहेत. लक्षात ठेवा, भारताचे संरक्षण मंत्री अजित डोवाल हे बरोबर आहे. अजय देवगण भैया, अजय देवगण नाही माय बाबा बाळा. आगा प्रेम्या, असा कसा रे प्रेमा तू? अजय देवगण कुठं माय, कुठं आणलं त्याला? अजित डोवाल आहेत माहिती. हां अजित डोवाल. ओके. गुड इव्हनिंग पिहू मॅडम, गुड इव्हनिंग. चला ओके. अजय देवगन तुम मुझे भूल जाओ, ये मैं होने नहीं दूंगा. ओ ते वेगळं होतं. ते मला वाटते हा सुनील शेट्टी आहे. अजय देवगण काय? अजय देवगण कोणता होता रे? हां सिंघम म्हटला अजय देवगण, तो नाही आहे. अजित डोवाल हे आहेत. लक्षात ठेवा. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी किस्ती थी डूबी जहाँ पाणी कम था. पोलीस भरती को ग्राउंड कम था असं म्हणायची येऊन आहे आपल्यावर. 50+ ग्राउंड तुमचं झालं पाहिजे. हमें तो अपने लूटा, गैरों में कहा दम था, हमारी लेखी अच्छी थी लेकिन ग्राउंड कम था. असलं अजिबात होऊ नये. काय काय लोकांचं उलटं होत आहे. हमारा ग्राउंड बहुत भारी था लेखी ऐसी तैसी थी. चलो ओके. दोन्ही आपण तयारी करून घेऊ व्यवस्थित. राजमुद्राकडनं जे लातूरचे आहेत प्रॉपर, आपण ग्राउंड मोफत केले रे मित्रांनो. सप्टेंबरपर्यंत ग्राउंड मोफत आहे. ज्याला यायचंय सकाळी 5:30 वाजता ग्राउंडवर येऊ शकता. भोसलेचं ग्राउंड घेत आहे. चला, वस्तू व सेवा कराशी संबंधित मी आधीच क्लिअर केलंय. करंट, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी सगळेच क्वेश्चन समाविष्ट आहेत. मस्त ऍक्टिंग करता राहतो तुम्ही. नाही मग थोडं जमते माय. चला, वस्तू सेवा कराशी संबंधित लेक्चरच्या शेवटी सांगा. वस्तू व सेवा कराशी संबंधित जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? कारण आपण जीएसटी बघितलंय डिटेलमध्ये. आता घटना दुरुस्ती किती आहे? पर्याय क्रमांक आला का रे उत्तर? 4. ओके करेक्ट आहे. 121 घटना दुरुस्ती संबंधित आहे. लक्षात ठेवा 121 घटना दुरुस्ती. आता वस्तू व सेवा कर मी तुम्हाला कालही म्हणालो होतो. हा कोणता कर आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. अप्रत्यक्ष कर आहे. हा कर सुरू केव्हा झाला? तारीख लक्षात ठेवा रे. 1 जुलै 2017 सुरू झालेला कर आहे. बरोबर आहे. त्या कराची शिफारस कोणी केली होती? या कराची शिफारस विजय केळकर. विजय केळकर यांनी शिफारस केला कर आहे. याच्यामध्ये काय काय येते? CGST प्लस SGST प्लस काय येते? UTGST इज इक्वल टू GST. लक्षात ठेवा. राईट. याच्यामध्ये जवळपास 17 अप्रत्यक्ष कराचे मिश्रण, 17 कर जीएसटी मध्ये समाविष्ट आहेत. 17 कराचं मिश्रण केंद्र आणि राज्य सरकार. वाईस इश्यू आता येतो का बघा? विजय केळकर आवाज येतो का सांगा रे मला एकदा. हा चला ठीक आहे बघा. जीएसटी 17 कराचं मिश्रण जीएसटी मध्ये आहे. बरोबर. अप्रत्यक्ष कर 1 जुलै 2017 सुरू केला कर आहे हा. राईट. जीएसटी विषयी आता तुम्हाला काल दर पण सांगितले मी. 5% दर आहे. 5 किंवा 12 किंवा किती 18 किंवा किती 28% जीएसटी आकारला जाईल. जीएसटी आकारायचं काम जीएसटी मध्ये बदल करायचा आहे. जीएसटी परिषद परिषदेचं आहे. काल झालेलं आपलं जास्त डिटेलमध्ये. बरं 105वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? पटकन कमेंट करून सांगा.
105वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? IGST पण येतं ना सर? IGST येत नाही भैया. कोण आहे IGST वालं बघा एक मिनिट. क्रिश, IGST हे तुम्हाला काल सांगितलं होतं, हे GST मध्ये समाविष्ट होत नाही बरं का. याचा अर्थ होत आहे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे काय? राज्या अंतर्गत वस्तूची आयात निर्यात, वस्तूची काय होते? आयात निर्यात, यावर कर आकारण्याचा अधिकार राज्यांचा. त्यामुळं IGST GST मध्ये येत नाही. अजून काय येत नाही? LGST सुद्धा GST मध्ये येत नाही. LGST म्हणजे लोकल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्थानिक वस्तू व संस्था कर आहे, तोही GST मध्ये समाविष्ट होत नाही, लक्षात ठेवा. आवाज अडकत येत आहे. इकडं येतोय भैया व्यवस्थित? ब्रेक होतोय का? तुम्ही नेटवर्क मध्ये आहात का एकदा चेक करा बरं का, कारण इथं मी आवाज चेक केलाय, आवाज व्यवस्थित येतोय. चला बघा, हा GST पहिल्यांदा लागू करणारा देश कोणता आहे? तर फ्रान्स आहे. फ्रान्समध्ये पहिल्यांदा GST लागू केलाय. कधी? 1954 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा GST सुरू केला गेला होता, लक्षात ठेवा. राईट, मला वाटतं एवढं GST संदर्भात महत्वाचं आहे. चला आपण पुढे जाऊ रे. राईट, पुढे राज्या अंतर्गत येते म्हणजे समाविष्ट होत नाही. पुढचा क्वेश्चन हे सांगा, अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकराचे सर्वाधिक कपात दर काय आहेत? आयकराचे सर्वाधिक दर. हा 104वी घटना दुरुस्ती अँग्लो इंडियन, 106व नारी शक्ती वंदना विधेयक, 105 करेक्ट आहे मित्रा, OBC आरक्षणा संदर्भातली ती घटना दुरुस्ती होती. 105 OBC आरक्षण, पुन्हा ते आणखी 10 कालावधी वाढून देण्यासंदर्भात ती घटना दुरुस्ती लागू केली होती. 104वी अँग्लो इंडियन करेक्ट आहे. त्या अँग्लो इंडियनचं राज्यसभेमध्ये असणारं प्रतिनिधित्व 2 सदस्य असतात बघा, नामनिर्देशित, जे 12 राष्ट्रपती नियुक्त करतात, त्या संदर्भातलं ते रद्द केलं गेलं होतं बरं का, लक्षात ठेवा. हे बघा, अर्थसंकल्प 2024 मध्ये उत्तर काय केलं तुम्ही? 3 40%, 41%. 2024 मध्ये आयकराचे सर्वाधिक कपात दर किती आहे? सर्वाधिक भैया, सर्वाधिक दर किती येतं? 103 AWS, 1 बरं ठीक आहे. बघा, आयकर काय समजून घ्या. तर भारतामध्ये आयकर ह्यालाच काय म्हणतात? ह्याला प्राप्ती कर म्हणतात. तरी लक्षात ठेवा, प्राप्ती कर, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो बघा, इन्कम टॅक्स. भारतामध्ये आयकर विभाग केव्हा स्थापन झालाय? तर भारताचा आयकर विभाग हा स्थापन झाला होता 1860. कोणी स्थापन केलाय? तर जेम्स विल्सन यांनी आयकर विभाग स्थापन केलेला आहे, लक्षात ठेवा. या आयकरासाठी सध्या आता 1961 हा कर कायदा लागू आहे. 1961 कर कायदा, आयकर कायदा, यामध्ये सध्या सुधारणा केली आहे बरं का. सुधारणा कधी? 13 फेब्रुवारी 2025 नवीन आयकर विधेयक मांडलं होतं. 13 फेब्रुवारी 2025. आवाज ब्रेक होतोय सर. चलो ठीक आहे, आवाजाकडे लक्ष देतो आणखी मी व्यवस्थित येईल बघा. आयकर कायदा हा 1900 कधीचा आहे? 61 मधला आहे. आयकर कायद्यासंदर्भात 2025 मध्ये काय केलेली आहे? सुधारणा केलेली आहे. आता नवीन आयकराचे दर, बरं आयकर कुणाला आकारतात? तर लक्षात घ्या, देशातल्या व्यक्तींना आयकर भरावा लागतो. व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर आकारला जातो रे, लक्षात ठेवा. आत्ता सध्या 12 लाखापर्यंत 12 लाख करमुक्त आहे बरं का, करमुक्त उत्पन्न आहे, करमुक्त उत्पन्न आहे. 12 लाखापर्यंत काय केलंय? करमुक्त उत्पन्न केलेलं आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, ज्याचं उत्पन्न 12 लाखाच्या पुढे त्याला किती कर द्यावा लागतो तेही लिहून ठेवा. नवीन आयकराचे दर 2025 बजेट, आयकराचे नवीन दर लिहून ठेवा. किती येतं आयकराचे नवीन दर? बघा, 4 लाख रुपये उत्पन्न असेल तर आयकर 0% आहे. त्यानंतर 4 लाखाच्या फरकानं बघा 8 लाख रुपये आयकर 5% आहे.
12 लाख रुपयावर आयकराचा दर 10% आहे. 16 लाख रुपये उत्पन्न असल्यास 15% आयकर आहे. 20 लाख रुपये उत्पन्नावर आयकराचा दर 20% आहे. आणि 24 लाख रुपये उत्पन्न असेल, 24 लाखावर किती? 25% कर आहे. आणि जर उत्पन्न 24 लाखापेक्षा कसा असेल? जास्त असेल तर आयकराचा दर किती आहे? 30% आहे. हे नवीन आयकर देवानी मॅडम मराठी व्याकरणच्या सरला 8 वाजता घ्या म्हणाव की मॅडम. बरं ठीक आहे, मग मी उद्यापासून बंद करतो. हां चला बघा, मराठी सर येतील ते नंतर. हो हां बघा, 4 लाखावर 0%, 8 लाखावर 5%, 12 लाखावर 10%, 16 लाखावर 15%, 20 लाखावर 20%, 24 लाखावर 25% आणि 24 लाखावर किती आहे? 30% आहे. बरोबर. माझा लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रश्न आला की नवीन, आता हे कधी चालू होतं? 2024चं. सेम प्रश्न 2025चा पडला असेल, 2025चा, तर तुम्हाला असं उत्तर लिहायचंय, सर्वात जास्त कराचा दर किती टक्के रे? 30%. 30%. आणि कमीत कमी किती आहे? तर 5%. लक्षात ठेवा, कमीत कमी 5. कराचा किमान दर 5% आणि जास्तीत जास्त दर किती? 30% कराचा दर आहे. चला मजा करायला तो. गुड इव्हनिंग. हां काळजी करू नका. कोपन सरांनी अगोदरच 20 लेक्चर घेतले, मोरे सरांनी काही लेक्चर घेतलेत, आता काही दिवस मी घेतोय. पुन्हा आणखी कोपन सर येणार आहेत, रेड्डी सर येणार आहेत, पूर्ण राजमुद्रा लाईव्ह असणार आहे. फक्त तुम्ही सप्टेंबरपर्यंत लाईव्ह राहत चला. तुम्ही मला वाटते ऐकला असेल नाही, सप्टेंबरपर्यंत तुम्ही लाईव्ह असाल. सगळेच्या सगळे विषय टोटल एक बॅच असल्यासारखी आहे. हे आम्ही बंद करणार नाहीत. मी, मोरे सर, केसकर सर, रेड्डी सर आणि कोपन सर, मराठी, जीएस, गणित, बुद्धिमत्ता सगळेच्या सगळे आवाजचा प्रॉब्लेम येतो का? एकच मिनिट. बघ व्हॉइस ब्रेक होतोय. नाही, मी मजा करत होतो, माझा स्वभाव आहे तसा. हां चला बघा, मराठीचे लेक्चर होणार आहे, गणितही होणार आहे, बुद्धिमत्ता सुद्धा होणार आहे. हे स्क्रीनशॉट घ्या रे. माईक प्रॉब्लेम, आवाज ब्रेक होत आहे सर. आवाज दुसरं माईक काय करे? पटकन घेऊन ये, पटकन. आहे तुमची व्यवस्था करतो, लगेच थांबा. चला एवढं स्क्रीनशॉट घ्या, लक्षात ठेवा. आणि जर उत्पन्न हे 12 लाखापर्यंत असेल तर मात्र ते काय असणार? करमुक्त उत्पन्न आहे. आवाज मला वाटतं ह्याचं चार्जिंग संपला असेल कदाचित, म्हणून आवाज डाऊन झाला असेल. 1-2 मिनिटात मी मागवले माईक नवीन. येस माईक मागवले, 2 मिनिटं. 2 मिनिटांमध्ये नवीन माईकवर लगेच चालू करू आपण. चला ठीक आहे. तोपर्यंत पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो, वसूल केला जातो, पण त्याचा उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो? असा कोणता कर आहे? असा कोणता कर आहे जो केंद्र सरकारकडून योजला जातो? बघा, केंद्र शासनाकडून योजला जातो, वसूलही केला जातो, पण त्याचा उत्पन्नातील वाटा. बघा माईक बदलतो एक मिनिट. ऑफ कर. म्हणजे टेबल रुमाल येते. चला बघा, आता येतो का आवाज? कमेंट करून सांगा बरं. हां होते कधी कधी माईकचं, ते मला वाटतं चार्जिंग संपली असेल कदाचित, म्हणून आवाज ब्रेक होता असेल. आता सांगा मला. ओमकार सर टाइम आहे 8:15 ते 9:15. आवाज येतोय सांगा रे मला. आवाज येतोय का? येतोय? हा क्लिअर. ओके चला ठीक आहे. बघा आता कोणता कर असा आहे केंद्राकडून आकारला जातो, तर केंद्र सरकारकडून आकारला जाणारा कर कोणता आहे? प्राप्ती कर आहे बरं का. प्राप्ती कर. प्राप्ती कर म्हणजेच कोणता कर आहे? तो आयकर आहे. आयकरालाच काय म्हणतात? प्राप्ती कर म्हणतात. आयकर म्हणजेच प्राप्ती कर आहे. आता लक्षात ठेवा, आयकर हा जरी कर केंद्र सरकारचा असला तरी केंद्र सरकार ह्याचा वाटा कोणाला देतोय? राज्य सरकारला देतोय. लक्षात ठेवा, राज्य सरकारला. राईट. पुढचा कर बघा. ऑल क्लिअर. ओके. बघा, केंद्राकडनं आकारला जाणारा, वसूल केला जाणारा कर कोणता आहे? प्राप्ती कर आहे. आबकारी कर लक्षात घ्या. आबकारी कर म्हणजे कोणता कर येतो?
त्याला उत्पादन शुल्क असं म्हणतात. उत्पादन शुल्क हा कर केव्हा सुरू झाला? 1944ला उत्पादन शुल्क सुरू झालाय, राईट. 1944. आबकारी कर कशावर आकारतात? वस्तूच्या उत्पादनावर आबकारी कर आकारला जातो. मुद्रांक शुल्क हा मुद्रांक शुल्क देखील राज्य सरकारचा कर आहे. रजिस्ट्री कर म्हणतो का आपण त्याला. मुद्रांक शुल्क हा जीएसटी मध्ये समाविष्ट होत नाही. हा कॉर्पोरेशन टॅक्स, ह्या कॉर्पोरेशन टॅक्सला महामंडळ कर म्हणतात. हा कर 1960ला सुरू झाला होता. कशावर आकारतात? कंपनीच्या वार्षिक उत्पन्नावर, कंपनीच्या उत्पन्नावर आकारला जाणारा कर म्हणजे कोणता कर आहे? महामंडळ कर आहे. उत्पादन शुल्क म्हणजेच आबकारी कर आहे आणि प्राप्ती कर म्हणजे आयकर आहे. हे आयकर प्रत्यक्ष कर आहे आणि कॉर्पोरेशन कर सुद्धा प्रत्यक्ष आहे. हा अप्रत्यक्ष कर आहे, लक्षात ठेवा. इनडायरेक्ट टॅक्स आहे. मी तुम्हाला काल अप्रत्यक्ष कर सांगितलेत, बरोबर आहे. त्यातला आबकारी कर, सीमा शुल्क सुद्धा कोणता कर आहे? अप्रत्यक्ष कर आहे. विक्री कर अप्रत्यक्ष कर आहे, विक्री कर. सेवा कर अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी सुद्धा इनडायरेक्ट टॅक्स आहे, राईट. आबकारी, उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, विक्री कर, सेवा कर आणि जीएसटी हे कर कोणते येतं? इनडायरेक्ट टॅक्स आहेत. प्रत्यक्ष कर कोणते येतं सांगा बरं. बघा प्रत्यक्ष करामध्ये कोणते कर समाविष्ट आहेत? प्रत्यक्ष कर काल सांगितलं होतं. एक उत्पन्न कर आहे, उत्पन्न कर, त्याच्यामध्ये वैयक्तिक उत्पन्नावरचा कर प्रत्यक्ष करामध्ये येतो. दुसरा कोणता आहे? महामंडळ कर. तिसरा कोणता आहे? संपत्तीवरचा संपत्ती कर, हाही उत्पन्न करामध्ये येतो प्रत्यक्ष करात. संपत्ती कर ह्याच्यामध्ये दोन आहेत, मालमत्ता कर. दुसरा कोणता आहे? देणगी कर आहे, देणगी कर. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. चलो ओके, ठीक आहे. एवढं मला वाटतं करच्या बाबतीमध्ये सफिशियंट आहे. केंद्र सरकार वसूल करणारा कर कुठला आहे? तर तो प्राप्ती कर आहे. त्याचा वाटा राज्यांना पण दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पण करा संदर्भातलाच आहे बरं का, कारण आज करा संदर्भातले क्वेश्चन घेतलेत. हा मनोरंजन कर आणि जीएसटी हे सुद्धा अप्रत्यक्ष कर आहेत. चला नेक्स्ट. 101वी घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? हा प्रश्न आत्ताच झाला होता, बरोबर आहे. आता पुढे सांगतो बघा, याचं उत्तर काय रे? हा संपत्ती कर, तो पण प्रत्यक्ष कर आहे. या क्वेश्चनचं उत्तर 101वी घटना दुरुस्ती. कराचं नाव काय? वस्तू व सेवा कर. आबकारी कर आत्ता सांगितलं तुम्हाला. उत्पन्न कर आपला. विक्री कर बघा, विक्री कर 1939 आहे रे, विक्री कर. हा आबकारी कर, उत्पन्न कर हा 1960चा, हा 1944चा. सेवा कर 2000 कधीचा रे? 17चा. हा वस्तू व सेवा कर 2017चा कर आहे, लक्षात ठेवा. त्यातले हे सगळे, यातला फक्त उत्पन्न कर सोडून हा उत्पन्न कर प्रत्यक्ष कर आहे. बाकी सगळेच कोणते येतं? हे तिन्ही जे कर आहेत, हे तिन्ही पण हे मात्र अप्रत्यक्ष कर आहेत, अप्रत्यक्ष कर, बरोबर. उत्पन्न कर, उत्पन्नावर जो कर आकारतात त्या कराला काय म्हणू आपण? उत्पन्न कर. आणि अप्रत्यक्ष कर कशावर आकारतात? वस्तू किंवा सेवा यावर जो कर आकारतात त्याला म्हणू आपण अप्रत्यक्ष कर. विक्री कर सुरू झाला होता 1939ला. या विक्री कराच्या ऐवजी 2000 बघा 1976ला एक समिती स्थापन केली होती. विक्री करा संदर्भात 1976ची समितीवर काय क्वेश्चन आहे? LK झा नावाची समिती आहे, LK झा समिती. 1976 विक्री कराच्या ऐवजी त्यांनी काय सांगितलं? व्याट नावाचा कर चालू करा. मग या समितीनुसार सुरुवातीला मॅन वॅट सुरू केला होता 1976. हे लक्षात ठेवा रे, मॅन वॅट 1976. नंतर पुन्हा मोड वॅट आहे, मोड वॅट हा आहे 1987 मधला. मोड वॅट 1987. त्याच्यानंतर बघा कोणता आहे? सेन वॅट, सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा आहे सन 2000. राज्यामध्ये महाराष्ट्रात वॅट कर कधीचा आहे रे? राज्यामध्ये 1 एप्रिल 2005 मध्ये वॅट सुरू केला आहे. आणि वॅट सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य हरियाणा हे राज्य. हरियाणा या राज्यामध्ये पहिल्यांदा वॅट हा कर चालू केलाय. कधी? 2003 मध्ये, लक्षात ठेवा. वॅट
व्याट कराच्या बाबतीत शिफारस कोणी केलंय? राजा चेलैया नाही. राजा चेलैया प्रत्यक्ष कराविषयी सुधारणा करणारी समिती होती 1991ची. व्याट संदर्भात समिती कोणती आहे? LK झा समिती आहे. कधीची? 1976. या समितीनुसार मॅनवॅट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मोड वॅट सुधारित मूल्यावर्धित कर आणि सेन वॅट सेंट्रल व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा कर आहे. चलो ओके, हे लक्षात ठेवा. उत्पन्न कर सांगितलं आत्ताच, डबल रिपिटेशन नको. आबकारी कर उत्पादनावर आकारला जाणारा कर आहे, केंद्राचा पण आहे राज्याचा पण आहे. ह्याला उत्पादन शुल्क म्हणतात. आणि वस्तू व सेवा कर आपण तो बघितलाय. 101वी घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कराच्या बाबतीमध्ये होती. 101वी घटना दुरुस्ती आणि 122व घटना दुरुस्ती काय रे विधेयक लक्षात ठेवा 122व. ओके चलो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. हे एक महत्त्वाची सूचना आहे बघा. चला तुम्ही जेवढे जण लाईव्ह आहात बघा रे, ज्या नवीन विद्यार्थ्याला राजमुद्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. राजमुद्रा शिष्यवृत्ती योजना आपण सुरू केली मित्रांनो. हा मला वाटते स्पर्धा परीक्षेतला महाराष्ट्रामधला पहिला उपक्रम आहे जो आपण पहिल्यांदा राबवतोय. कारण पोरांना डिस्काउंट पाहिजे असतो. गोरगरीब शेतकऱ्यांची लेकरं असतात ज्यांना एवढी मोठी फीस भरणं शक्य होत नाही. तर या विद्यार्थ्यांना खरंच टॅलेंट आहे आणि तरी बॅच करायचे तर त्या विद्यार्थ्यांना खरंच फायदा झाला पाहिजे. यासाठी आपण काय केलंय? राजमुद्रा शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी परीक्षा होणार आहे. पोलीस भरती बॅच, फाउंडेशन बॅच आणि राज्यसेवा बॅच तिन्ही बॅचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा द्यायची आहे राजमुद्राची. 100 मार्काचा पेपर असणार आहे. ही परीक्षा कधी असणार आहे? फाउंडेशन बॅच आणि पोलीस भरती या 2 बॅचसाठीची परीक्षा येत्या रविवारी 15 जून 2025 ही वेळ आहे. रविवारी दिनांक, वेळ किती आहे? सकाळी 11 ते 12 या वेळेत 100 मार्काचा पेपर होईल. तो पेपर दिलात तर तुम्हाला त्या मार्किंगनुसार तुम्हाला काय मिळेल? शिष्यवृत्ती. 90% शिष्यवृत्ती आहे. तुम्हाला मार्क किती मिळतात त्याप्रमाणे शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट राज्यसेवेच्या बॅचसाठी 16 जूनला एक्झाम होणार आहे. शिष्यवृत्ती राजमुद्रा शिष्यवृत्ती परीक्षेचा 100% फायदा घ्या. जे विद्यार्थी बघू जवळ आहे लातूर बघा ऑफलाईन जमत असेल नक्कीच करा परत. ठीक आहे चलो ओके. नाव नोंदणी करणं आवश्यक आहे रे मित्रांनो. कारण बऱ्याच वेळेला काय होते बघा, त्या 11वी 12वी नीटच्या पॅटर्नमध्ये ही अशा योजना लागू करतात. जी होतकरू गोरगरीब लोक आहेत किंवा ज्यांना डबल बॅच करायची इच्छा आहे अशा लोकांना एवढी मोठी फीस भरणं शक्य होत नाही. त्यानंतर आपण ती योजना सुरू केलेली आहे. तसंही बघा नाव नोंदणी करणं आवश्यक असेल. पुढचा क्वेश्चन घ्या रे. 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचवला आहे? ही समिती तुम्हाला आत्ताच सांगितलं, आत्ताच कॉल केला होता सरांना. ओके चालतंय मित्रा. कॉल करून नाव नोंदणी करू शकता. मी लातूरचाच आहे सर. ओके मित्रा. जे लातूरमध्ये आहेत किंवा लातूरच्या बाहेर पण आहेत तेही येऊ शकतात. आपण बघा जवळपास महाराष्ट्र जवळजवळ काबीज केल्यामध्ये अडचण नाही. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, इकडं सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर भूम परंडा, परभणी, बीड, सोलापूर इकडे सगळे विद्यार्थी राज्यामध्ये आहेत बरं का मित्रांनो. आपण ती केवढी क्वालिटी मेंटेन करतोय आणि तुम्हाला सगळ्या मित्रांची साथ आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठली अकॅडमी, व्यक्ती किंवा संस्था कधीच मोठी होत नाही, त्याला विद्यार्थी मोठं करतात. राजमुद्रामध्ये तुमची साथ आम्हाला मिळते त्यामुळे कदाचित राजमुद्रा ही वाढत आहे. बघा 2004 साली कोणती समिती GST कर कोणत्या समितीनं सुचवला आहे हा प्रश्न 5 वेळा विचारलाय. राईट. पर्याय बघा सांगा रे. पर्याय 1 1 1 1 करेक्ट आहे मित्रा. पर्याय क्रमांक 1 आहे. आता मुळामध्ये ही समितीची स्थापना बघा. ही समिती स्थापन झाली होती 2002 ला आणि अहवाल सादर केला होता 2004 ला. भारताच्या अप्रत्यक्ष करात सुधारणा करणे हा या समितीचा मूळ उद्देश होता बरं का. प्रत्यक्ष कर सुद्धा आणि अप्रत्यक्ष कर सुद्धा दोन्ही करामध्ये बदल करण्यासाठी समिती स्थापन केली गेली होती. याच समितीनुसार भारतात GST नावाचा कर हा सुचवला गेला आहे. रंगनाथन समिती ही नाहीये, चुकीचं आहे. ही झा समिती कोणती? LK झा समिती 1900 कधीची? 76ची. ही समिती वॅट या कराशी संबंधित आहे. वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच मूल्यावर्धित कर आहे बरं का. लक्षात ठेवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. आणि तेंडुलकर समिती जे
ती लक्षात घ्या रे. तेंडुलकर समिती दारिद्र्याशी संबंधित समिती आहे. दारिद्र्याशी संबंधित समिती आहे. कोणती? तेंडुलकर समिती. ही समिती केव्हा स्थापन झाली रे? तेंडुलकर समितीची स्थापना, यावर सुद्धा पोलीस भरतीला प्रश्न पडलाय. ही समिती आहे बघा 2005 मधली. या समितीचा अहवाल आहे 2009 मधला अहवाल आहे आणि समितीचा अहवाल भारत सरकारनं स्वीकारलाय 2011 मध्ये. बरोबर. पुढे बघा, समितीनं 3 वेळचं मापन केलं होतं. कधी कधी 1993, त्याच्यानंतर 2004, त्याच्यानंतर 2009 आणि नंतर 2011. दारिद्र्य किती होतं? इथं होतं बघा 45.3%, इथं आहे 37.2%, इथं आहे 29.8. हा प्रश्न पडला रे पोलीस भरतीला. 29.8% दारिद्र्य होतं आणि 11ला 21.9% दारिद्र्य होतं. 21.9 लक्षात ठेवा. 21.9. त्यात पुढे बघा नेक्स्ट 93 मध्ये 40.4 कोटी लोक हे BPL होते. 40.4 कोटी म्हणतो बरं का, ही टक्केवारी आहे. त्यानंतर नेक्स्ट 40.7 कोटी लोक, इथं 35.5 कोटी आणि इथं 26.4 कोटी लोक काय होते? BPL होते. या समितीनुसार कोणतं राज्य? छत्तीसगड. छत्तीसगड सर्वाधिक दारिद्र्य असणारं राज्य आहे. लक्षात ठेवा. चलो, मला वाटतं एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. राईट. शेवटपर्यंत टिकून राहा रे. लेक्चर कंटिन्यू बघा. तुम्ही जोपर्यंत लाईव्ह आहात तोपर्यंत घेतो. हां, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे? मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे आजच्या टॉपिकला आपण काय घेतलेत? कर घेतलेत. मी टॉपिक वाईज लेक्चर घेतोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे. उद्याला टॉपिक दुसरे असतील. हा बघा, खालीलपैकी कोणते कर प्रत्यक्ष कर आहेत? पर्याय. हा, मूल्यावर्धित कर, आयकर, सेवा कर, आबकारी कर. प्रत्यक्ष कर आहे. कोणता कर आहे रे? सुरेश तेंडुलकर. ती समिती झाली. चला ठीक आहे. 3-2-2-2 कोणता कर आहे? प्रत्यक्ष कर ओळखायचा आपल्याला. प्रत्यक्ष कर. आता लक्षात घ्या, तुम्हाला मागे सांगितले प्रत्यक्ष करामध्ये कुठले कर आहेत आणि अप्रत्यक्ष कुठले आहेत. बघा, हा आयकर. आयकर काय आहे? प्रत्यक्ष कर आहे तो आयकर. लक्षात ठेवा. आयकर हा प्रत्यक्ष करामध्ये समाविष्ट होतो. राईट. आत्ता सध्या भारताला सर्वात जास्त उत्पन्न कुठून मिळतंय? आयकरामधून मिळतंय. सेवा कर हा सुरू झाला होता 1994ला. सेवा कर अप्रत्यक्ष कर आहे. इनडायरेक्ट टॅक्स अप्रत्यक्ष. हे मूल्यवर्धित कर पण अप्रत्यक्ष. आणि आबकारी कर सुद्धा काय आहे? अप्रत्यक्ष कर आहे. हे कराचा चार्ट कालच्या लेक्चरला काढून दिलेला होता तुम्हाला. राईट. डबल ते आता स्पष्टीकरण करत बसत नाही. पुढे जाऊ परत. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. हा पण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. चला सांगा. हा बघा, पुणे शहर 17, पुणे शहर 16 दोनदा पडला. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे म्हणतंय? केंद्राच्या उत्पन्नाचं. मला वाटतं काला क्वेश्चन झाला होता ना रे. हा तर सिक्वेन्स मध्ये आला बरं का. याचं उत्तर काय? आयकर आहे. डायरेक्ट सांगून देतो बघा. शेतसारा हे राज्य सरकार आकारते. राज्य सरकार. बरोबर आहे. हा व्यवसाय कर हा पण राज्य सरकारचा कर आहे. आणि वाहन कर सुद्धा काय? राज्य सरकार कर आकारते. आपल्याला काय विचारलंय? केंद्र शासनाचा कर. मग केंद्र कोणता आकारते? महामंडळ कर. सोबत महामंडळ कर, महामंडळ कर हा केंद्र आकारतंय. आयकर केंद्र आकारतंय. संपत्ती कर सुद्धा संपत्ती कर केंद्र आकारतंय. पण तो आता अलीकडे रद्द केलेला आहे. बाकीचे हे जे कर आहेत ते राज्य सरकार आकारतात. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. हां, हे आता झालंय डबल. चला, ह्याचं फक्त तुम्ही उत्तर सांगा. लगेच पुढे जाऊ आपण. GST वस्तू व सेवा कर हा डॅश डॅश आहे. सांगा रे, कोणता कर आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे तो. बरोबर. अप्रत्यक्ष कर आहे. आता लक्षात घ्या, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसं ओळखायचं? प्रत्यक्ष कर कशावर आकारला जातो? उत्पन्नावर. याचा विभाग कोणता आहे? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स हा विभाग आहे. अप्रत्यक्ष कर कशावर आकारतात? वस्तू आणि सेवा. वस्तू किंवा सेवा यावर जो कर आकारलाय त्याला म्हणून आपण इनडायरेक्ट टॅक्स. विभाग कोणता आहे? सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम हा विभाग आहे बरं का. आणखी एक, ज्या व्यक्तीवर कर आकारलाय, ज्या व्यक्तीवर कर लादण्यात आला आहे तोच व्यक्ती
तोच व्यक्ती कर भरतो, हा झाला प्रत्यक्ष कर. ज्याच्यावर कर आकारलाय तोच कर भरता असेल त्याला काय म्हणायचं, प्रत्यक्ष. म्हणजे या कराचं काय होत नाही, हस्तांतरण होत नाही. लक्षात ठेवा, ज्या कराचं हस्तांतरण होत नाही, एकाकडून दुसऱ्याकडे जात नाही, त्याला काय म्हणायचं, प्रत्यक्ष कर. हे कर असंक्रमित आहेत, असंक्रमित कर आहेत, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे जाता येत नाही. बरोबर आहे, चलो ओके. आणि बाकीच्या विरुद्ध अप्रत्यक्ष कराचं संक्रमण होत आहे, हस्तांतरण होत आहे. हे कर एकावर आकारलेले असतात, भरणारा दुसरा असतो. महत्वाचं वाक्य, अप्रत्यक्ष करात शेवटी भरणा, शेवटी कराचा भरणा, कर भरणा कोण करतंय असं विचारल्यास काय उत्तर, अप्रत्यक्ष करात कराचा भरणा कोण भरतंय. लक्षात ठेवा, ग्राहक. इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये उत्पादकावर आकारलेला कर भरणारा कोण असतो, ग्राहक असतो. बरोबर आहे, ग्राहकावर तो कर आकारला जातो. याचं उत्तर पर्याय क्रमांक काय, कोणता विचारला होता, जीएसटी, इनडायरेक्ट टॅक्स आहे. चलो ठीक आहे. हे सांगा, अप्रत्यक्ष कराचा भार आता सांगितलं तुम्हाला, अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो. हॅलो सर रितेश, चलो पठाण सर, हॅलो, चला बघा सांगा, अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो, उत्पादक, विक्रेता, ग्राहक, शासन. कोणा पडतो. बघा काय होतं या प्रक्रियेमध्ये, समजा एखादा उत्पादक आहे, राईट, उत्पादक. आता उत्पादकावर समजा कर आकारला 10%, टॅक्स आकारला कुणावर, उत्पादकावर. उत्पादक काय करतो, त्याचा कर घाऊक विक्रेत्यावर टाकतो. बरोबर आहे, घाऊक विक्रेता त्याचा कर कुणावर टाकतो, किरकोळ विक्रेता इकडे टाकतो. आणि किरकोळ विक्रेता शेवटी कर कुणाकडनं घेतो, ग्राहक. म्हणजे या प्रक्रियेमध्ये कर आकारला कुणावर होता, उत्पादकावर, भरणारा कोण आहे, ग्राहक आहे. लक्षात ठेवा, अप्रत्यक्ष करात आता उत्पादन आहे म्हणजे वस्तू व सेवांचं होत आहे. वस्तू व सेवाचा कर कोणता कर असतो, अप्रत्यक्ष कर असतो. तो जर उत्पादकावर आकारला असेल तर उत्पादकाकडनं घाऊक विक्रेते, घाऊकडनं किरकोळ, आणि किरकोळकडनं कुठं, ग्राहक. अंतिम कर कोण भरतोय, ग्राहक भरतो. मग या करामध्ये बघायचं उत्तर काय असेल, ग्राहक, हे त्याचं उत्तर आहे. राईट, लक्षात ठेवा, या कराचा अंतिम भार ग्राहकावर पडतो, हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे सांगा. चल, राज्यघटना सुरू झालं बरं का. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A मध्ये, कलम 51A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय कोणता आहे. पर्याय बघा, राष्ट्राच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, मतदान करणे किंवा कर भरणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि देशाचे संरक्षण करणे. चला याचं उत्तर सांगा रे. पर्याय क्रमांक काय बघा आणि पटकन उत्तर सांगा. काही कोणतं मूलभूत कर्तव्य नाही, तो पण मी स्पष्टीकरण सांगतो. हा बघा, आपण हे घेतले कुणाकडनं, रशियाकडनं स्वीकारले. बरोबर आहे. कुठं समाविष्ट आहे, घटनेचा भाग कितवा, 4 4A मध्ये आहे. घटनेचा भाग 4A मध्ये आहे. कलम कोणतं आहे, अनुच्छेद कलम 51A मध्ये आहे. 51A हे सुरुवातीपासून नव्हतं. कधी आलंय रे, 42वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती यानुसार हे समाविष्ट केलेलं आहे. बरोबर. कधी, 1976ला. त्या संदर्भात महत्वाची समिती होती, महत्वाची समिती. उत्तर काय रे तुमचं, 4 4 2 2 2 2 2 4. बरं चला ठीक आहे, सांगतो. चला अजून कोणाचं आहे, 42वी घटना दुरुस्ती. करेक्ट आहे, 42वी घटना दुरुस्ती बरोबर आहे. चला बा, समिती कोणती होती रे, सरदार स्वर्णसिंग समिती होती बरं का. सरदार स्वर्णसिंग समिती. ही समिती कधीची आहे रे, सरदार स्वर्णसिंग समिती. ही समिती आहे 1976 मधली समिती आहे. या समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. समितीनुसार सुरुवातीला काय होतं, यामध्ये केवळ मूलभूत कर्तव्य केवळ किती होते रे, 10 होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती कधी केली गेली ही, चला पटकन कमेंट करा. 86वी घटना दुरुस्ती कधी केलेली आहे, 86वी घटना दुरुस्ती
2002 मध्ये केली बघा, 2002 86वी घटना दुरुस्ती, बरोबर आहे. यानुसार कोणतं कर्तव्य 11वे कर्तव्यामध्ये ऍड केलंय. 11वं कर्तव्य काय आहे लक्षात ठेवा, वयवर्ष 6 ते वयवर्ष किती 14 वर्ष वयोगटातील, 14 वर्ष वयोगटातील कुणाला मुलांना प्राथमिक शिक्षण देणे, प्राथमिक शिक्षण देतील याकडे लक्ष देणे, बरोबर आहे. हे काय असेल, हे आपलं कर्तव्य आहे. मुलांना शिक्षणाची संधी मिळेल, मुलांना शिक्षणाची प्राथमिक शिक्षणाची संधी मिळेल याकडे लक्ष देणे. बघा 11वं कर्तव्य आहे. अगोदर कर्तव्य मूलभूत कर्तव्य नव्हतं बरं का, कधी आलं सन 2002 ला आलंय. कितवी घटना दुरुस्ती 86वी घटना दुरुस्ती. त्याच्या अगोदर कोणत्या समितीनुसार हे कर्तव्य समाविष्ट केलेत, तर ती समिती बघा कोणती आहे, स्वर्णसिंग समिती. लक्षात ठेवा रे, सरदार स्वर्णसिंग समिती कधीची आहे 1976. त्यावेळेला काय केली होती आपण 42वी घटना दुरुस्ती. करेक्ट रे मित्रा. पठाण सर बघा, रेश पठाण अगदी बरोबर आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द भारताच्या प्रस्ताविकेमध्ये समाविष्ट केलेत, हेही बरोबर आहे. समाजवाद म्हणजे भारत, साम्यवाद नाही बरं का, कार्ल मार्क्सचा साम्यवाद वेगळा, समाजवाद वेगळं. विविध घटकांमध्ये समानता निर्माण करणं, त्यासोबत प्लस धर्मनिरपेक्षता म्हणजे भारताचा असा कुठलाही धर्म नसेल, आणि प्लस काय ऍड केलं एकात्मता म्हणजेच अखंडता बरं का, अखंडता हे 3 शब्द. आणि मूलभूत कर्तव्य हे 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केले आहेत. सुरुवातीला 10 कर्तव्य होते, आता किती येतं 11 कर्तव्य आहेत. 11वं कधी आलं 2002 ला. याचं उत्तर काय, तर बघा स्वर्णसिंग समितीनं काही शिफारशी केल्यात. त्या शिफारशीपैकी एक शिफारस ही होती, कोणती, मतदान करणं हे कर्तव्य असावं, आणि कर भरणं पण काय असावं कर्तव्य असावं. त्यासोबत जे लोक याचं पालन करत नाहीत त्यांना दंडाची तरतूद असावी, दंडासाठी कायदे करावेत. म्हणजे कायदे, दंड किंवा मतदान करणे आणि कर भरणे या गोष्टी समाविष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळेच उत्तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. बाकीचे प्रतीक बघा, हा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. भारत हा संघांचा राज्य, संघांचा नाही, भारत हा राज्यांचा संघ आहे. युनियन ऑफ स्टेट आहे भारत, राज्यांचा संघ आहे. चलो की लक्षात ठेवा. कर्तव्यामध्ये कर्तव्य आहेत बरं का. बघा कर्तव्य कोणती कोणती आहेत समजून घ्या पुढं. चला कर्तव्य बघून घ्या एकदा. मूलभूत कर्तव्य स्क्रीनशॉट मारून घ्या रे. बघा घटनेचे पालन करणे, त्याच्या आदर्श संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा काय करणे, आदर करणे. दुसरं नेक्स्ट, ज्यामुळे आपल्या राष्ट्रातील स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली आहे अशा उदात्त आदर्शांची, यातला एक शब्द महत्वाचा, देशातल्या उदात्त आदर्शांची काय करणे, जोपासना करणे व त्यांचे अनुसरण करणे. त्यानंतर नेक्स्ट, आदर्श संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा काय करणे, आदर करणे. पुढे बघा, भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता काय करणे, उन्नत ठेवणे व त्याचं काय करणे, संरक्षण करणे. चौथं बघा, संरक्षण करणे व आव्हान केले राष्ट्रीय सेवा बजावणे. हे लक्षात ठेवायला, कोविड लक्षात ठेवा. त्यानंतर धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्णभेद केला जाऊ नये. हे काय आहे, मूलभूत कर्तव्य आहेत. पुढचे कर्तव्य बघा नेक्स्ट, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्धी व इतर घटकाचे काय करावे, जतन करावे. त्यानंतर बाकी नेक्स्ट, सरोवर, नद्या म्हणजे पर्यावरण याचं रक्षण करावं किंवा पर्यावरण ऱ्हास करू नये. नेक्स्ट, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगावा, शोधक बुद्धी असावी. त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, हिंसाचाराचा त्याग करणे. त्यानंतर राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी प्राप्त करेल याकडे लक्ष देणे. आणि शेवटचं, मुलांना काय करणे, शिक्षण व इत्यादीमध्ये अग्रेसर ठेवणे. हे कर्तव्य लक्षात ठेवा, हे कर्तव्य लक्षात ठेवा. आवाज खरखर होतोय, मला वाटते मी आता थांबलेलं बेटर असेल. मला वाटते दोन्हीचंही माईकचा आवाज संपला असेल. हे शेवटचं उत्तर द्या, आपण थांबवायचं लेक्चर, राईट. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आले आहेत. कोणत्या भागात रे, मार्गदर्शक तत्व. आता बघा कुठला कुठला भाग, पहिल्या भागात काय आहे, संघ राज्य आहे, संघ राज्य, कलम 1 ते कलम किती 4. चौथा, दुसऱ्या भागात काय आहे,
नागरिकत्व आहे दुसऱ्या भागात कलम 5 ते कलम 11. तिसऱ्या भागात काय? तिसऱ्या भागात मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्क कलम किती? 12 ते कलम 35. आणि चौथ्या भागात इथं भारताची मॅग्ना कार्टा करेक्ट आहे. चौथा भाग कुठला आहे हा? मार्गदर्शक काय येतं? तत्वे आहेत. मार्गदर्शक तत्वे कुठेपासून कुठेपर्यंत? कलम त्याचं आहे बघा, कलम किती रे? कलम 36 ते कलम 51. मार्गदर्शक तत्वे लक्षात ठेवा. मार्गदर्शक तत्व आपण कुणाकडनं घेतलेत? आयरिश घटनेकडनं घेतलेत. त्यानंतर परत नेक्स्ट संघराज्य कुणाकडनं घेतले आपण? ब्रिटनच्या घटनेकडनं घेतले. ब्रिटन. भारताचं संघराज्य अमेरिकेसारखं नाही बरं का. तिसरं बघा, तिसरं काय? मूलभूत हक्क कुणाकडनं घेतले आपण? USA अमेरिकेची घटना. आणि नागरिकत्व ब्रिटनची घटना. ब्रिटन. बरोबर. चलो आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया, कारण मला वाटतं माईकचं चार्जिंग संपली असेल. मित्रांनो, तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. उद्याला भेटू 8:15ला. 8:15 ते 9:30 दररोज लेक्चर असणार आहे. ओके, थँक्यू. चला, तुमच्यामध्ये चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यघटना सगळेच क्वेश्चन आहेत. बरोबर आहे. उद्या आणखी क्वेश्चन वाढवतो. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. टेक केअर. गुड नाईट. काळजी घ्या आणि सराव करत चला. अभ्यास करत जा. चला, गुड नाईट. बाय बाय. सी यू. थांब.